भाग 2. थोड्या वेळात सुमनबाईंनी भाकर बांधली आणि मालतीसोबत त्या शेतात निघाल्या. चालत चालत मालतीसोबत त्या गप्पा मारत होत्या. तिला शेताचा रस्ता दाखवत म्हणाल्या, माझी धनी गेल्यापासून माझा संतोष सर्व शेती एकटाच सांभाळतो. धनी गेल्यावर आधी मी पण जात होती रानात, पण आता माझे पाय काहीच काम करत नाहीत, म्हणून तो मला शेतात काहीच करून देत नाही. आता तू आले आहेस ना, त्याला थोडी मदत होईल आणि तेवढाच त्याच्या जीवाला आराम देखील भेटणार, असं सुमनबाई म्हणाल्या. तुम्हाला म्हणायचं काय आहे? त्यांच्यासोबत एवढ्या उन्हात मी पण काम करू? लहानपणापासून शेतात पाय सुद्धा टाकला नाही मी. मालती असं ठसक्यात बोलली. बरं बरं, तुला नसेल जमत तर राहू दे, सुमनबाई नमतं घेत बोलल्या. थोड्याच वेळात त्या दोघी शेतात पोहोचल्या. मालतीला बघून संतोष खुश झाला. त्याने भाकर खाल्ली आणि परत कामाला लागला. सुमनबाईंनी शेतात असलेला भाजीपाला गोळा केला आणि नंतर सासूसुना घरी परतल्या. संतोषने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो मालतीसाठी गॅस घेऊन आला आणि सोबत मोगऱ्याचा गजरा सुद्धा घेऊन आला. त्याने त्याच्या हाताने मालतीच्या केसांना तो लावला. याच्या बदल्यात एखादा सोन्याचा दागिना आणला असता तर मला बरं वाटलं असतं, असं मालती म्हणाली. यंदा आपल्या शेतात पीक चांगलं निघाल्यावर करू तुझ्यासाठी दागिने, असं संतोष म्हणाला. तशी मालती खूप खुश झाली. दुसऱ्या दिवशी ती गॅसवर स्वयंपाक करत होती, पण फक्त रात्री, कारण सकाळी ती उठायची तोपर्यंत सुमनबाईंचा स्वयंपाक झालेला असायचा. असेच दिवस जाऊ लागले. सुमनबाई आणि संतोष मालतीला काहीच बोलत नव्हते. दिवसेंदिवस तिच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. तिच्यासाठी संतोषने घरी सर्व सामान आणलं होतं. आधी गॅस, नंतर फ्रीज. कपडे धुवून तिचे हात दुखायचे, त्यामुळे वॉशिंग मशीन सुद्धा आणली होती. एक दिवस दोघे त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत होते. अहो, तुम्हाला माहीत आहे का, आजकाल तर नवीन मोबाईल निघालेत ना, टचस्क्रीन, तो मला पाहिजे. घरी राहून मला खूप बोर होतं, त्यामुळे थोडा टाईमपास होत जाईल माझा. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा शहरात नोकरी करतो. मी आता माहेरी गेली होती तेव्हा ती पण आली होती. तेव्हा सांगत होती ती मला, तिच्या नवऱ्याने तिला घेऊन दिला आहे. मालती 1-2 महिन्यांनी देईल घेऊन. आताच आईच्या दवाखान्यात पैसे गेले आहेत. आता माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, थोडे आहेत ते दवाखान्यासाठीच पाहिजेत जवळ, असं संतोष म्हणाला. तशी मालती त्याच्यापासून दूर झाली आणि म्हणाली, म्हणूनच मला शेतकरी नवरा पाहिजे नव्हता. तुमच्यासारखे अडाणी असतात, असे जवळ पैसे आहेत तरी सुद्धा मला मोबाईल घेऊन द्यायला नाही बोलतात. तुम्हाला त्यातलं काही कळत नाही, पण मी शिकलेली आहे, मला कळते सगळं. मला उद्याच्या उद्या मोबाईल पाहिजे, नाहीतर मी माहेरी जाईन, ती जवळजवळ ओरडण्याच्या स्वरातच म्हणाली. मालती, तू शांत हो, मी देतो तुला उद्या मोबाईल आणून, असं संतोष म्हणाला. पण मालतीच्या बोलण्याचं त्याला वाईट वाटलं होतं. त्याला शिकायची इच्छा होती, पण वडील गेले आणि त्याला शिक्षण सोडून शेती बघावी लागली. पण तरीही तो अडाणी नव्हता. काहीच विचार न करता मालती मला अशी कशी बोलू शकते? मी शेतकरी आहे म्हणून तिला पसंत नाही का मी? विचार करता करताच त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी तो मालतीसाठी मोबाईल घेऊन आला, ज्यामुळे तिचा त्याच्यावर असलेला राग नाहीसा झाला. मालती, उद्याच्या दिवस तू लवकर उठ आणि स्वयंपाक कर. आईची तब्येत जरा ठीक नाही. रात्री झोपताना संतोष तिला म्हणाला. काय? लवकर उठणं माझ्याच्याने नाही होणार. आणि नाटक करत असतील त्या, कामधंदा नाही करावा लागणार म्हणून, मालती म्हणाली. मालती, हे काय बोलत आहेस तू? आई नाटक कशाला करेल? आजपर्यंत तिने कधी तुला लवकर उठ म्हणून तुला एक शब्दानं दुखावलं नाही, आणि तू डायरेक्ट तिला म्हणते की ती नाटक करत असेल? संतोष मोठ्याने म्हणाला. त्याचा आवाज बाहेर खाटेवर झोपलेल्या सुमनबाईंनी ऐकला आणि आपल्यामुळे मुलगा आणि सून भांडत आहेत हे बघून त्यांना खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी संतोष उठला तर सुमनबाई स्वयंपाक बनवत होत्या आणि मालती अजून झोपलेलीच होती. मालतीच्या आता हे खूप अति झाले. मालती, अगं ये मालती, त्याने रूममध्ये जाऊन तिला मोठ्याने हाक मारली तशी ती उठून बसली. तुला कालच सांगितलं होतं ना मी, उद्याच्या दिवस लवकर उठून स्वयंपाक कर. आई स्वयंपाक करत आहे
आणि तू अजून झोपलेली आहेस, असं संतोष म्हणाला. ओरडू नका माझ्यावर. मी तुम्हाला कालच सांगितले होते मला लवकर उठणं जमणार नाही, ती सुद्धा आवाज चढवून बोलली. त्या दोघांच्या आवाजाने सुमनबाई त्यांच्या रूममध्ये आल्या. संतोष, अरे शांत हो, मला काही त्रास नाही, तू उगाच कशाला ओरडतोस. त्यांचं भांडण मिटवण्यासाठी असं त्या म्हणाल्या. खरं तर सकाळपासून त्यांना चक्कर येत होती. आधी आपणच आग लावून द्यायची आणि नंतर विझवायचं नाटक करायचं, असं मालती सासूला म्हणाली आणि ती आंघोळीला निघून गेली. सुमनबाईंनी अर्जुनला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. संध्याकाळी संतोष शेतातून परतला तर मालती कुणासोबत तरी फोनवर बोलत होती. तो बाहेरच बसला, पण तिचं बोलणं त्याला सगळं ऐकू येत होतं. तुझं भारी आहे हा शहरात. इथं तर मेलं फुटकं माझं नशीब जे मला शेतकरी नवरा भेटला. दिवसभर कामं करावी लागतात, विहिरीवरून पाणी आणावं लागतं. खूप वैतागले आहे मी. आपण मागितलेलं काहीच मिळत नाही. तुझं नशीब खूप चांगलं आहे, तुला शहरात नोकरी करणारा नवरा मिळाला, मालती फोनवर सांगत होती. हे ऐकून संतोषचा पाराच चढला. आपण तिच्यासाठी एवढं काही करूनही ती आपल्याबद्दल वाईटच सांगत आहे. आता मला हिच्यासोबत नाही राहायचं, जोपर्यंत हिला अद्दल घडत नाही. माहेरी जाऊन दुसऱ्यांच्या शेतात खुरपायला जाईल ना, तेव्हा कळेल हिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी तिला उठवलं. आता आज काय झालं, मला लवकर उठायचं नाही, ती वाकडं तोंड करतच म्हणली. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या माहेरी जात आहे, चल मी तुला सोडवतो. हे काय बोलताय तुम्ही, मी कशाला जाऊ तिथे, मालती चकित होऊन म्हणाली. कारण आता मला तुझ्यासोबत नाही राहायचं. तुला जेव्हा वाटेल की तू इथे एका शेतकऱ्याची बायको म्हणून राहू शकतेस तेव्हाच परत ये, संतोष असं रागात म्हणाला. तसा मालतीला धक्काच बसला. अहो हे काय, बस मला काही ऐकून घ्यायचं नाही, तू सामान भर, मी बाहेर वाट बघतोय, असं म्हणून तो निघून गेला. थोड्या वेळाने मालती तिचं सामान घेऊन बाहेर आली. तेवढ्यात सुमनबाई सुद्धा त्यांच्या रूममधून बाहेर आल्या. मालती, कुठं जात आहे तू, त्यांनी विचारलं. ती तिच्या माहेरी जात आहे, मी जातोय तिला सोडवायला, असं संतोष आईला म्हणाला. पण असं अचानक, सुमनबाईंनी विचारलं. ते मी तुला परत आल्यानंतर सांगतो, तू चल, संतोष मालतीकडे बघत म्हणाला. तशी ती त्याच्या मागे चालू लागली. संध्याकाळी तो तिला सोडून परत आला. त्याने सुमनबाईंना असेच सांगितले की थोड्या दिवसांसाठी गेली आहे ती. इकडे मालतीनेही घरी सांगितलं नव्हते की संतोषने रागाने तिला इथं सोडवलं आहे. असेच 15 दिवस निघून गेले. मालती, तुला तर आमची परिस्थिती माहीत आहे ना, रोजचं कमवतो आणि तेवढ्यातच खातो. आता तू आले आहेस तर आमचा खर्च वाढला आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर तुझे भाऊ बहीण आमच्यासोबत शेतात येतात. तू जावई बापूंना बोलवून त्यांच्यासोबत निघून जा, नाहीतर आमच्यासोबत उद्यापासून शेतात चल, असं तिची आई बोलली. तशी ती विचारात पडली, कारण संतोषने तिला घेण्यासाठी यायला स्पष्ट नकार दिला होता आणि स्वतः तिथं जाणं याने तिचा इगो हर्ट झाला असता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिने घरच्यांसोबत शेतात जाण्याचं ठरवलं. तिथे उन्हात पूर्ण दिवस काम करून संध्याकाळी थकून ती घरी आली आणि तिच्या आईने तिला स्वयंपाकात मदत करायला सांगितली. आता तिला तिच्या घराची खूप आठवण आली. लग्नानंतर संतोषने तिला एकदाही शेतात नेलं नव्हतं आणि सुमनबाईंनी सुद्धा घरातील जास्त कामं तिच्याकडून करून घेतले नव्हते. दुसऱ्या दिवशी ती सकाळीच उठून परत शेतात जाऊ लागली. तिथं रस्त्यात तिला तिची मैत्रीण भेटली. तिचं लग्न शहरात नोकरी करणाऱ्या मुलासोबत झालं होतं. शीतल, कशी आहेस तू, मालतीने विचारले. काय सांगू मालती तुला, माझ्या नवऱ्याची नोकरी गेली, त्यामुळे त्यांना दारूचं व्यसन लागलं. ते रोज मला मारहाण करू लागले. कर्ज काढून त्यांनी मला घरातील वस्तू घेऊन दिल्या होत्या. ते कर्ज भरण्यासाठी मी रोज कामाला जाऊ लागले, पण माझा नवरा कुठेच जात नव्हता. घरी राहून फक्त दिवसभर दारू प्यायचा आणि पैसे नाही दिले तर मला मारहाण करायचा. त्यामुळं मी इथे निघून आले. तुझं खूप छान आहे ना, नोकरी जाण्याचं टेन्शन ना काही, शेती आहे तेवढीच राहणार,
आमच्यासारखं दुसऱ्यांच्या हाताखाली काम तरी करावं नाही लागणार. आपल्या शेतात काम करा आणि सुखी राहा, असं शीतल म्हणाली. तशी मालती शॉक झाली. मला तर वाटत होतं शहरातील जीवन खूप छान आहे, पण शीतल तर वेगळंच काही सांगते आहे. ती तिथे काम करायची आणि तिचा नवरा दारू प्यायचा. यांनी तर मला घराच्या शेतात कधी पाऊलसुद्धा टाकू दिलं नाही. मी जे मागितलं तर मला आणून दिलं. तरीही मी किती काही बोलत होते त्यांना. मी खूप चुकीचे वागले त्यांच्यासोबत, मालती मनातच म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने तिचं सामान भरलं आणि तिच्या वडिलांना सासरी सोडवायला लावले. संतोष तिला बघून खूप खुश झाला. अहो, मला माफ करा, मी खूप चुकीचं वागले, असं मालती म्हणाली. मला तुला फक्त तुझी चूक कळून द्यायची होती, जी तुला कळली आहे. मी तुला माफ केलंस, असं संतोष म्हणाला. दुसऱ्या दिवशीपासून मालती सकाळीच उठून सगळी कामे करू लागली आणि संतोषसोबत शेतात जाऊ लागली. तिच्यात माहेरावरून परतल्यानंतर आलेल्या या बदलावाने सुमनबाई आणि संतोष खूप खुश झाले होते. कथा आवडल्यास कथेला लाईक नक्कीच करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.